अरविंद केजरीवाल यांना मिळालेला जामीन आणि त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आम आदमी पार्टीच्या आतिशी मार्लेना यांना मिळालेली संधी या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। भाजप सरकारनं हुकुमशाही पद्धतीनं अरविंद केजरीवाल यांना तब्बल 5 महिने तुरुंगात डांबून ठेवलं होतं। मात्र विजय सत्याचाच झाला असून आता आम आदमी पार्टीनं जनतेच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार आम्हाला निश्चितपणे यश मिळेल असा विश्वास पार्टीच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होतोय। पिंजऱ्यातले पोपट असल्यासारखे वागू नका, तशी प्रतिमा करू नका, अशा पद्धतीचे ताशेरे ओढत अरविंद केजरीवाल साहेबांना त्या ठिकाणी बेल दिली। यातूनच एक लक्षात येतं की अरविंद केजरीवाल साहेब हे प्रामाणिक आहेत का नाहीत हे आता कुणी ठरवायचं, ह्याचा जर ठरवायची वेळ आली तर त्या ठिकाणी ती जनतेने ठरवायचं अशा पद्धतीची भूमिका केजरीवाल साहेबांनी घेतलेली आहे आणि म्हणून ते आता दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरून बाजूला होत आहेत। पण त्याच वेळेला ते म्हणतायत मी जर प्रामाणिक असेल किंवा नसेल ह्याचा जे काय निर्णय आहे तो आता जनता घेईल आणि म्हणून येणाऱ्या दिल्लीच्या निवडणुकांमध्ये त्याचा निर्णय होणार आहे। त्या ठिकाणी आम आदमी पक्षानं आम्ही आता निर्णय घेतलेला आहे। दिल्लीच्या आता नवीन ज्या मुख्यमंत्री आहेत त्या एक महिला असणार आहेत, सक्षम महिला आहेत।